तर हे पाऊच बनवण्यासाठी कुठलेही 3 कलरचे यार्न घ्यायचे आहेत. एक जो तुम्हाला ट्यूलिप बनवायचा आहे, एक त्याचे स्टीमसाठी आणि एक बॉडीसाठी. 3 mm हुक, स्टिच मार्कर आणि कटर किंवा सीझर. तर पहिला आपल्याला एक स्लिप नॉट बनवायची आहे. स्लिप नॉट केल्याच्या नंतर चेन 25 करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 25 चेन झाले आहेत आपले. आता जे हे सेकंड चेन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जायचं, पहिलं 2 मधून काढायचं आणि मग 2 मधून काढायचं. हे फर्स्ट डबल क्रोशे झाल्याच्या नंतर तिथे स्टिच मार्कर लावायचं आणि पूर्ण खालपर्यंत आपल्याला 1 डबल क्रोशे करायचं आहे. सो नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे, परत नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे, आता लास्ट चेनमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 डबल क्रोशे, सेकंड डबल क्रोशे, थर्ड डबल क्रोशे. आता परत 1 डबल क्रोशे खालपर्यंत, त्याच्यामध्ये 1 डबल क्रोशे. असं पूर्ण सेकंड लास्ट पर्यंत 1 डबल क्रोशे करायचं. आता सेकंड लास्ट चेन पर्यंत आपण आलोय. हे बघा, ही आपलं फर्स्ट डबल क्रोशे झालं होतं. इथे आता आपल्याला 2 डबल क्रोशे करायचं. परत हे 1 डबल क्रोशे, सेकंड डबल क्रोशे. सो इथे टोटल 3 डबल क्रोशे झालेत. हा फर्स्ट डबल क्रोशे आपला आणि 2 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे आणि इथे सुद्धा 3 डबल क्रोशे. आता जिथे आपण स्टिच मार्कर लावलंय तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. स्लिप स्टिच, आता चेन 2, 1 2 आणि जिथे चेन 2 केलंय तिथेच 1 डबल क्रोशे करायचं आहे आणि मग स्टिच मार्कर लावायचं आहे. आता परत 1 डबल क्रोशे पूर्ण इथपर्यंत करायचं आहे आपल्याला. 1 डबल क्रोशे इन ईच स्टिच.
तर पूर्ण चेन्समध्ये 1 डबल क्रोशे करायचे. आता लास्टपर्यंत 1 डबल क्रोशे झालं आहे. आता परत जिथे स्टिच मार्कर लावले तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. स्लिप स्टिच केल्यावर परत चेन 2 आणि तेच पॅटर्न आपल्याला परत रिपीट करायचे. तर जिथे चेन 2 केले तिथे 1 डबल क्रोशे, परत नेक्स्ट चेनमध्ये 1 डबल क्रोशे, परत नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे. असंच आपल्याला परत रिपीट करायचं आहे. तर आपल्याला असं बेस भेटेल. तर इथे मी 4 राऊंड्स केले, तर आपल्याला 4 राऊंड्स करायचे. तर आता 2 राऊंड्स झालेत. अजून 2 राऊंड्स केल्यानंतर मग आपण ट्यूलिप करू. मग सेम पॅटर्ननी अजून 2 राऊंड्स करायचे. आता मी हे स्लिप स्टिच केले. 4 राऊंड्स आपले झाले आहेत. तर स्लिप स्टिच केल्याच्या नंतर चेन 1 आणि मग कट करायचं, टाईट करायचं थोडं. आपला बेस झाला हा वाला. आता आपल्याला स्टीम करायचे. त्यासाठी ग्रीन यार्न घ्यायचं आहे आणि जिथे आपण स्लिप स्टिच केली होती तिथेच आपल्याला हुक आपला टाकायचा आहे आणि मग यार्न असं घ्यायचं आहे, आतमध्ये असं पकडायचं, चेन 1 करायचं. चेन 1 हे चेन म्हणून काउंट केलं नाही जाणार. आता आपल्याला 3 चेन्स करायचे. 1 2 3. चेन 3 केल्याच्या नंतर आपल्याला डबल क्रोशे करायचे. मग 2 चेन स्किप करून थर्ड चेनमध्ये 1 डबल क्रोशे, चेन 1, परत 1 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये. तर ही 20 स्टिच झाली. आपल्याला 20 स्टिच करायचे. मग परत यार्न ओव्हर, स्किप 2 चेन, 1 डबल क्रोशे इन द थर्ड चेन, चेन 1, परत 1 डबल क्रोशे इन द सेम चेन. असं आपल्याला पूर्ण लास्टपर्यंत करायचं. यार्न ओव्हर, स्किप 2, 1 डबल क्रोशे, चेन 1, 1 डबल क्रोशे इन द सेम स्टिच. Yarn over, skip chain 2, 1 double crochet, chain 1, 1 double crochet in the same stitch. असे 20 स्टिच आपल्याला करायचे. आता लास्ट चेन पर्यंत आपण आलोय. आता जिथे चेन 3 केलेले तिथे आपल्याला 1 डबल क्रोशे करायचे, चेन 1 आणि जे हे थर्ड स्टिच आहे ना त्याच्यामध्ये स्लिप स्टिच, ते पण VR, चेन 1 आणि कट करायचं. असे 20 स्टिच यायला पाहिजे इकडे. आता ट्यूलिप बनवायचे. तर मी ब्लू कलर घेतलाय. तर जिथे 20 स्टिच आहे ना, 20 स्टिचचे जे हे इथे आता आपल्याला ट्यूलिप्स करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये हुक टाकायचं आहे, यार्न घ्यायचं आहे, असं पकडायचं आहे आणि चेन 1 टाईट करायचं आहे. आता आपल्याला 3 चेन्स करायचे. 1 2 3. आता सेम स्टिचमध्ये 4 डबल क्रोशे करायचे. 1 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे. जे हे चेन आहेत ना हे आपलं डबल क्रोशे काउंट झाले. सो टोटल 5 डबल क्रोशे. मग जे हे पहिला डबल क्रोशे आहे ना
त्याच्यामध्ये हुक टाकायचं आणि ही जी आपण वर्क जिथं करतोय परत त्याच्यामध्ये टाकायचं आणि स्लिप स्टिच करायची. मग चेन 1, मग परत सेकंड व्ही स्टिचमध्ये yarn ओव्हर 1 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे आणि 5 डबल क्रोशे. तर परत हे वरती ओढायचं आहे आणि फर्स्ट जे डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये जायचं, ह्याला घ्यायचं आणि स्लिप स्टिच, चेन 1, परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये सेम 1 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, 4, 5. परत हे वरती ओढायचं, फर्स्टमध्ये जायचं आणि स्लिप स्टिच, चेन. असं आपल्याला पूर्ण लास्ट व्ही स्टिचपर्यंत पॅटर्न फॉलो करायचं. आता लास्ट ह्याच्यामध्ये आपण ट्यूलिप बनवला आहे, तर जिथे फर्स्ट ट्यूलिपचं हा जो सेंटर पार्ट आहे ना तिथे स्लिप स्टिच करायची. तर ह्याच्यामध्ये जायचं, स्लिप स्टिच, चेन 1 आणि कट करायचं. हे पाऊच आता तुम्हाला असं इथे टाईट वाटत असेल, पण आपण हे स्टिच केले ना की मग ते बरोबर शेप घेईल. आता परत आपल्याला बॉडी रेडी करायची आहे. परत व्हाईट यार्न घेतलाय. आता आपल्याला ह्या गॅपमध्ये करायचं आहे. हे जे गॅप्स आहेत ना ट्यूलिप्सच्या मध्ये तिथे आता आपल्याला वर्क करायचं आहे आणि हे जे जॉईन झालंय ना हे इथे आपल्याला वर्क करायचं आहे. पहिला मी इथून स्टार्ट करत, परत तसंच यार्न घ्यायचा आहे. चेन 1 टाईट करायचं, अजून एक चेन करायची. मग सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे करायचं, ह्याच्यामध्ये जायचं, सिंगल क्रोशे केल्यावर तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायची, सॉरी स्टिच मार्कर लावायचं आहे. आता नेक्स्ट हे जॉईनिंग पार्टमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचं आहे. 1 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. मग परत या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे. परत जॉईनिंग पार्टमध्ये 2 सिंगल क्रोशे. परत या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे. मग ह्या जॉईनिंग पार्टमध्ये 2 सिंगल क्रोशे. मग परत या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे, परत 2 सिंगल क्रोशे. हे पॅटर्न आपल्याला लास्ट पर्यंत रिपीट करायचं इथपर्यंत. आता लास्ट 2 सिंगल क्रोशे केलेत. आता जिथे स्टिच मार्कर लावले तिथे स्लिप स्टिच करायचं. आता चेन 2, परत
जे हे वालं पॅटर्न होतं तेच पॅटर्नात आपल्याला परत रिपीट करायचं. चेन 2, 1 डबल क्रोशे इन दी सेम स्टिच. स्टिच मार्कर लावायचं तिथे. परत नेक्स्ट मध्ये 1 डबल क्रोशे, परत नेक्स्ट मध्ये 1 डबल क्रोशे. असं आपल्याला परत रिपीट करायचं इथपर्यंत. परत 1 डबल क्रोशे, असंच आपल्याला रिपीट करायचं. आता हे लास्ट स्टिचपर्यंत 1 डबल क्रोशे केलं आहे. जिथं स्टिच मार्कर होता तिथे स्लिप स्टिच करायची आहे. चेन 1, 2, परत 1 डबल क्रोशे, परत स्लिप स्टिच करायची. स्टिच मार्कर लावायचं. परत 1 डबल क्रोशे, प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे. असे आता 1 2 3 4 5 6 to 7 राऊंड करायचं आहे. डिपेंड की तुम्हाला किती मोठं पाऊच पाहिजे. जर तुम्हाला मोठा पाऊच पाहिजे असेल तर तुम्ही हे राऊंड्स अजून एक्स्ट्रा करू शकता. मी अजून 4 to 5 राऊंड्स करेल. सेम पॅटर्न यूज करायचं आहे. चेन 2, 1 डबल क्रोशे इन ईच स्टिच, मग परत स्लिप स्टिच करायचं, मग परत चेन 2. आता माझं लास्ट राऊंड व्हायला आलं आहे. स्टिच मार्कर काढून स्लिप स्टिच, चेन 1, हे तुम्ही नंतर आतमध्ये नीट वेव करा. तर आपल्याला वरती बनवायचं. तर परत मी ब्लू यार्न घेणार आहे. परत जिथे स्लिप स्टिच केली होती तिथे आपलं हुक टाकायचं आहे. मग यार्नला टाकून चेन 1 टाईट करायचं. त्याच जिथे आपण चेन 1 केलं तेच 1 सिंगल क्रोशे करायचं आहे. स्टिच मार्कर लावायचा आहे. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे, परत नेक्स्टमध्ये 1 सिंगल क्रोशे, परत 1 सिंगल क्रोशे. सो 1 सिंगल क्रोशे प्रत्येक स्टिचमध्ये करायचं. असं पूर्ण लास्टपर्यंत. आता लास्ट सिंगल क्रोशे झाला, तर जिथे आपण स्टिच मार्कर लावलं आहे तिथे स्लिप स्टिच करायचं आहे. चेन 1, आता स्ट्रिंगसाठी सुद्धा मी ब्लू कलरच घेणार आहे. त्यासाठी पहिलं स्लिप नॉट करायची. आणि चेन्स करत राहायचे. तर पहिलं मी 25 चेन करणार. 1 2 3 4
5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 हां सॉरी 25 चेंज झाले. मेजरमेंट घ्यायचं. तर आपल्याला असं गोल पूर्ण पाहिजे, एक साईडला नको. 25 परत आपल्याला 25 टोटल 50 चेंज करायचे. 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 50 आणि 1-2 चेन्स एक्स्ट्रा करायचे आणि मग कट करायचं. तर एक आता निडल घ्यायची. तुम्ही हुकनी सुद्धा करू शकता. हे मी तुम्हाला एक हुकनी दाखवते आणि एक निडलनी. तर पहिलं या निडलमध्ये टाकायचं. तर हे निडलनी झालं. तर मी तुम्हाला हुकनी दाखवते. हुकनी आता खाली जायचंय. मग परत 2च्या इथे जायचंय. परत खाली जायचं. मग परत वरतून मग असंच करत करत इथे एवढं ठेवायचं आणि हे असंच करत करत आपल्याला असं जायचं. थोडंसं हळूहळू असं आता होत जाणार आणि मग लास्टपर्यंत आपल्याला इथपर्यंत यायचं परत. तर मी ते लास्टपर्यंत आता आली आहे. आता हे वाले नॉट्सला तुम्ही सिक्युअर करू शकता नीट असं. आणि तुम्ही हे कट करून असं पण ठेवू शकता. नाहीतर जर तुम्हाला असं मोती मणी लावायचं असेल तर तुम्ही तसं पण लावू शकता. तर मी हे 1 साइड स्ट्रिंग केली आहे. तुम्हाला जर दोन्ही साइड करायची असेल तर सेम पॅटर्न यूज करायचं. फक्त इथून आपण स्टार्ट केलं होतं ते तुम्ही इथून स्टार्ट करायचं आणि इथेच एंड करायचं. तर आपलं पाउच रेडी आहे. तुम्ही कुठल्या पण कलरमध्ये बनवू शकता. जर तुम्हाला पॅटर्न आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. बाय.